आखाती युद्धाच्या परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आवाहन केलेले आहे ते केवळ आर्थिक नव्हे तर राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतीक आहे असं माझं मत आहे। आज युद्ध लादणं आणि ते अमेरिकेसारख्या देशानं, ज्या देशाचा आर्थिक कणा डॉलर आहे आणि डॉलर हा जागतिक खरेदी विक्रीवरचा कणा आहे, प्रमुख अर्थव्यवस्थेवर कंट्रोल करणारा डॉलर, त्याचा भाव अजून वाढावा याकरता डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध लांबवण्याची नीती वाढवलेली आहे। त्यांना तेलावरती कब्जा करायचा आहे, ऑइलवर कब्जा करायचा आहे, त्यांना डॉलरवर कब्जा करायचा आहे, त्यांना सोन्यावरती कब्जा करून आर्थिक आपली परिस्थिती सदृढ करायची आहे, डॉलर मजबूत करायचा आहे। आणि असा जगामध्ये एखादा देश आपल्या देशाची आर्थिक उन्नती व्हावी डॉलरच्या माध्यमातून म्हणून बॉसिंग करत असेल तर प्रत्येक देशाचे कर्तव्य आहे की अशा बॉसिंग करणाऱ्या, जगावर युद्ध लादणाऱ्या देशाला प्रतिबंध घालायचा असेल तर त्याचा जीव डॉलर मध्ये आहे तर त्याच्यावरच प्रतिबंध घालणं, यासाठी कालची त्यांनी घोषणा केलेली आहे। कारण ऑइल, डिझेल, तेल, सोनं, चांदी ह्या आर्थिक दृष्ट्या डॉलर वधारणार आहे। जेवढी खरेदी आपण करू तेवढा डॉलरचा भाव वाढणार आहे आणि त्यामुळं हा राक्षस फोफवणार आहे। त्यामुळे घेतलेला निर्णय हा देशाच्याच हिताचा नव्हे तर जगाच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला आहे। त्यामुळेच मी आपल्याला सांगितलेलं आहे, राष्ट्रीय एकात्मता आणि आर्थिक शिस्त या माध्यमातून आपल्याला देश सक्षम बनवायचा असेल त्यासाठीच हे केलेले आवाहन केवळ आर्थिक नव्हे तर राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतीक आहे असं मी मानतो। देशातल्या प्रत्येक नागरिकाला मी आवाहन करेन की उद्याच्या महागाईला प्रतिबंध घालायचा असेल आणि हे युद्ध लवकरात लवकर थांबवावं यासाठी आपल्याला वाटत असेल तर पंतप्रधानांच्या आवाहनांना प्रतिसाद देऊ। 1 वर्षानं काही खरेदी केलं नाही, सोनं, नाणं, चांदी म्हणून आपल्या जीवनावर खूप काही परिणाम होणार नाही। श्रमिक, मजूर, शेतकरी हा काही खूप खरेदी करतो अशातलाही भाग नाही, परंतु जो वर्ग खरेदी करतो त्यांनी प्रतिबंध घालावा जेणेकरून डॉलरसाठी चालू झालेलं युद्ध, डॉलर किंवा डॉलरची किंमत वाढावी यासाठी सुरू केलेलं युद्ध हे थांबावं यासाठी हे आवाहन करण्यात आलेलं आहे। माझी विनंती आहे सर्वसामान्यांना 1 वर्ष माननीय पंतप्रधानांचं हे आवाहन आपण पाळूया। सर, मोदी सरकार अमेरिकेतून तेल खरेदी करणं बंद करणार आहे आणि रशिया करणं बंद करून अमेरिकेकडनं चालू केलं आहे। सगळ्यात महत्वाचं असं आहे, जसजशी परिस्थिती खराब होत जाईल तसतसे आपल्याला त्याचे परिणाम जाणवतील। वेळ आल्यावर देश त्या टोकाला देखील जाईल हे मी आपणास सांगतोय। ही सुरुवात झाली, ही सुरुवात केली आहे। डॉलरला कुठे थांबवण्यासाठी हे आवाहन करण्यात आलेलं आहे। याच आवाहनानंतर श्रमिक आघाडीच्या माध्यमातून आपण काही इतर नागरिकांना काय आवाहन करणार? आपल्या मार्फत आवाहन केलेलंच आहे। त्यामुळं जर वेळ आली रस्त्यावर उतरून आवाहन करू। धन्यवाद।